विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक युग संपुष्टात आले आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIने जून 2022 मध्ये माजी क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये वाढ केली होती। या धोरणानुसार 25 पेक्षा जास्त टेस्ट सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंना दरमहा 70,000 रुपये पेन्शन दिले जाते। 25 किंवा त्यापेक्षा कमी टेस्ट सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंना दरमहा 60,000 पेन्शन दिले जाते। विराट कोहलीने 123 टेस्ट सामने खेळले आहेत, तर रोहित शर्माने 52 टेस्ट सामने खेळले आहेत। त्यामुळे दोघांनाही दरमहा 70,000 पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। यामुळे त्यांना वार्षिक 8,40,000 पेन्शन मिळेल। एकूण पेन्शन धोरण BCCIचे पेन्शन धोरण माजी क्रिकेटपटूंना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी आहे। या धोरणात प्रथम श्रेणीतील खेळाडूंसाठीही पेन्शनची तरतूद आहे। उदाहरणार्थ 2003 पूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आणि 75 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळलेल्या खेळाडूंना दरमहा 45,000 पेन्शन दिले जाते। तर मित्रांनो, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना त्यांच्या टेस्ट क्रिकेटमधील योगदानासाठी BCCI कडून दरमहा 70,000 पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। ही रक्कम त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील योगदानाची ओळख आहे। त्यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये नवीन नेतृत्वाची गरज भासेल आणि नव्या खेळाडूंना संधी मिळेल।